जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अच्छा, पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण घेतलाय, निवडलाय, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील अतिशय महत्वाचा 4 चरणाच्या 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा जन्म सार्थकी लागला या पदाचं चिंतन मांडणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. जन्म सार्थकी लागला या अभंगाचं टायटल आहे. पण जन्म सार्थकी कोणाचा लागतो तर 3 जन्म मृत्यू लोकात शिकवले जातात. एक जन्म देवाचा आहे, दुसरा जन्म साधूचा आहे आणि तिसरा जन्म तुमचा माझा आहे. या 3 जन्मापैकी कोणाचा तरी जन्म सार्थकी लागलाय आणि तो जन्म सार्थकी कोणाचा लागलाय त्याचं वर्णन अभंगात आहे. आपण तूर्त वेळेमध्ये चिंतनीय भागामध्ये जन्म सार्थकी कसा लागतो आणि कोणाचा लागतो याचं गोड चिंतन या अभंगाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाचं वर्णन मांडायला करायला शब्दामध्ये माझ्याकडे जागा नाही, शब्दही पुरणार नाहीत. पण श्रीमद भागवत कथा आपण जर कधी श्रवण केली, कधी ऐकली असेल कीर्तन परंपरेमध्ये, लक्ष देऊन ऐका. तर कीर्तन परंपरेमध्ये असं सांगितलं जातं, भागवत ग्रंथ सांगतो, परीक्षित राजाने शुकाचार्यांना प्रश्न विचारला, आचार्य ऋषी महाराज हे कीर्तन कुठं सुरुवात झालं? कलियुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये, कोणत्या युगात या कीर्तनाचा आरंभ आहे? त्याचं उत्तर देताना शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता, हे कीर्तन कुठलं कालापुरतं, कुठल्या युगापुरतं मर्यादित नाही. कली नाही, त्रेता नाही, सत्य नाही. मग कीर्तन जुनाट आहे, जुनं आहे. मग कीर्तन जुनं आहे, जुनाट आहे, ते कीर्तन चालायचं कुठं? म्हटलं हे कीर्तन पूर्वी भगवंताच्या दरबारामध्ये चालायचं. म्हटलं मग भगवंताच्या दरबारामध्ये कीर्तन चालत होतं तर भगवंताच्या दरबारामध्ये टाळ वाजवायला, चाली म्हणायला, प्रमाण म्हणायला, गायन करायला, पखवाज वाजवायला, कीर्तन ठेवायला, कीर्तन सांगायला, कीर्तनाचं मार्गदर्शन करायला कोण होतं? प्रश्न निर्माण झाला. त्याचं उत्तर भागवतामध्ये. प्रल्हाद स्थालधारी तरळगतितया चोद्धवम कंशधारी विनाधारी सुरर्षर सुर कुशलतया राग कृतार्जुनोद्भूत इंद्रोवादिन मृदंगम जय जय सुकराहा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाव भक्ता सरसरचनाया व्यासपुत्रो बभूव. भागवत कथा सांगते, भगवंताच्या दरबारामध्ये प्रल्हादासारखे, उद्धवासारखे टाळकरी होते. स्वरकुशलतया राग कृतार्जुनो, स्वरामध्ये प्रवीण असणारे, राग रागिण्यामध्ये निपुण असणारे, संगीत अलंकार, भजन सम्राट भगवंताच्या दरबारामध्ये चाली म्हणायला आहेत. पण भगवंताच्या दरबारात एकच गायक आहे, राग कृतार्जुनो, अर्जुन नावाचा एकच गायक आहे. आपल्या या पावन दरबारात कुठल्या अर्जुनाला चाल द्यावी याची पंचायत. पुन्हा वर्णन आहे, इंद्रोवादिन मृदंगम, पखावज वाजवण्याकरता, मृदंग वाजवण्याकरता. भगवंताच्या दरबारामध्ये 2 इंद्र आहेत. द्वितीय आहे इंद्रो, ज्यांच्याकडे मी शिकलो, गायन शिकलो. माझे परम श्रद्धेय गुरुजी राधाकृष्णजी गरड गुरुजी, ते मला गायलाय. ज्यांनी शिकवलं ते आज गायलाय. एकाच पाठाला शिकलो ते आमचे परमेश्वर महाराज गायलायत, कृष्णा महाराज राऊत गायलायत, आधी करून मृदंगाचार्य अशोक महाराज, प्रल्हाद महाराज अशी मंडळी वाजवायला आहेत. प्रत्येक शब्दामध्ये तुमचं वर्णन होणार नाहीये, पण प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या अभंगाला, आपल्या चिंतनाला सुरुवात करतो. विठाला विठाल ढाला विठाला 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 विठाल. अभंगाचा मूळ भाव एवढाच आहे. आजच्या कीर्तनात तुम्हाला एक शब्द शिकायला मिळेल. आजचं कीर्तन तुमचं जीवन बदलून टाकणार असेल. शब्द एकच आहे, जन्म सार्थकी लागला. जन्म सार्थकी कुणाचा लागतो? 3 जन्म मृत्यू लोकात असतात. मी सांगितलं होतं तुम्हाला अगोदर, एक देवाचा, एक साधूचा आणि एक तुमचा माझा. मग देवाचा जन्म सार्थकी लागलाय, साधूचा जन्म सार्थकी लागलाय की तुमचा माझा जन्म सार्थकी लागलाय? एक मिनिटात सांगतो, लक्ष देऊन ऐक. तर देवाला कधी जन्म नसतो बघ, देव कधी जन्माला येत नाही. मग अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. देव जन्माला आला असं नाही, देव प्रगटला. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. प्रगट होतो भगवंत, हा प्रगट होत असतो. त्याचा जन्म सोहळा नाही, त्याचा प्रागटीकरण सोहळा आहे. द्या सोडून भगवान. राहिले 2 जन्म, एक साधूचा, एक तुमचा माझा. ऐका, साधूचा जन्म सफल झालाय, आजच्या अभंगात त्याचं वर्णन आहे. आणि तुमचा माझा जन्म सफल होण्याकरता मिळालाय. 2 लाईनी घरी घेऊन जा. एक पहिलं वाक्य सांगतो, फारच महत्वाचं. एक जन्म सार्थकी लागलाय
त्याचं संपूर्ण जग चिंतन करतोय तो साधूचा जन्म आहे. रोज कीर्तन ऐकतो आपण त्याकरता. एक जन्म सार्थकी लागलाय तो साधूचा आहे, आणि एक जन्म सार्थकी लावायचा आहे तो तुमचा माझा आहे. कधीतरी कल्पना करा. मी तर नेहमी सांगतो, मनुष्य जन्म भगवंतानं जो दिलाय ना, हा फक्त सार्थकी लावण्याकरता दिलाय, तो वायाला घालू नका. एक वाक्य आणखी ऐका. हे मनुष्य जीवन म्हणजे मिळालेली संधी आहे. संधी दवडू नका. संधीचं सोनं केलं पाहिजे. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. लता मंगेशकरांची मुलाखत झाली होती, आणि त्या मुलाखती दरम्यान त्यांना पत्रकारानं प्रश्न विचारला, लता दिदी काय तुमचा आवाज गोड आहे, काय तुम्ही गाता, काय तुमचं अंतकरणात एखादं गाणं लागतं की अंतकरणातून पाजर फुटतो, डोळ्याला पाणी येतं, काय तुम्ही गाता, काय तुमचा आवाज, काय तुमचा गळा, काय सुंदर गाता हो, कशाने मिळालं तुम्हाला हे वैभव कशाने प्राप्त झालं? तर त्या लता दिदी मंगेशकर फार सुंदर उत्तर देतात. लता दिदी, सोपं उत्तर आहे बरं, घरी घेऊन जा. हो, ती लता दिदी म्हणते, मला फक्त एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली, एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं म्हणून मला वैभव आहे. मिळालेली संधी दौडू नका. प्रत्येक क्षेत्रातली असेल, संधीचं सोनं करणं म्हणजे जन्मसार्थकी लावणं. मिळालेली संधी दौडत जाऊ नका. तुकोबारांची प्रमाण आपल्या पाठातली आहेत. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार, उत्तम साधन कमवण्याची ताकद या जन्मात आहे. ती बाकीच्या जन्मात तुम्हाला मिळणार नाही. ती संधी दौडू नका. संधीचं सोनं करा. 2च मिनिटं घेतो, ऐका. रामायण जर आपण कधी ऐकलं ना, तर रामायणामध्ये केवट नावाचं पात्र आहे. केवट नावाडी आहे. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला घेऊन जातो, पलीकडच्या काठचे माणसं अलीकडच्या काठाला आणतो. एवढंच येतं त्याला. हरिपाठ येत नाही त्याला, काकडा पण येत नाही त्याला. सागमप मदनिसा दातीन दाडा दातुंगा कर देता, अभ्यास रियाज ध्येयन कीर्तनकार भागवताचार्य असलं काहीच त्याला जमत नाही. त्याला फक्त एकच माहितीये, या काठचे माणसं नावेत भरायचे, पलीकडच्या गंगेच्या काठाला सोडायची. फार महत्वाचं लक्ष देऊन आहे का. पलीकडच्या काठचे भरायचे, गंगेच्या अलीकडच्या काठाला आणून सोडायचे. एवढं सोपं काम करणारा केवट. पण काय त्याच्या जीवनात संधी आली. विश्व ज्याच्या ताब्यात, सृष्टीचा नायक भगवान राम त्या केवटाच्या झोपडी समोर गेला. केवटाला त्यानं हात जोडले. केवट, हे केवट, तुझे नाव पाहिजे रे मला. हात जोडणारा राम आहे, हात जोडणारा विश्वनाथ आहे, हात जोडणारा नावा तयार करणारा आहे, हात जोडणारा नावाडी तयार करणारा आहे. ऐका, त्यानं हात जोडलेत. केवट मागी नावन केवटून हिरे आना. केवट, तुझे नाव पाहिजे. केवट, पलीकडच्या काठाला जायचंय बघ केवट, तुझे नाव पाहिजे. तो केवट म्हणतोय मला नाही द्यायची. ओ, मला नाही द्यायची. रामप्रभू म्हणतात, तुला माहिती मी कोण आहे? माहिती नाही तुला? म्या बोलविल्या वेदू बोले, अरे म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता, म्याची न्या मिळू साता काळू ग्रासी तसे भूता. अरे संपूर्ण सृष्टीचा नायक आहे मी भगवान म्हणतात मला. एका पायावर लोक हिमालयात उभी आहेत मी जावं म्हणून, गावागावानी सप्ताह चाललेत मी जावं म्हणून, रोज गायक गातोय मी जावं म्हणून, रोज कीर्तनकार कथा करतोय मी जावं म्हणून. अरे कित्येक जण किती प्रयत्न करतात, मी स्वप्नात नाही अजून कुणाचे. मी तुझ्या दरवाज्यात आलोय, मी तुला हात जोडलेत आणि तू नाही म्हणतोस मला. तो केवट म्हटला, प्रभू मला नाही द्यायची. आणि सांगूच प्रभू, तुम्ही भिकारी आहात, मी स्वतंत्र आहे. केवट म्हटला, तुम्ही स्वतंत्र आहेत, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला द्यायची नाही. हो, तुम्हाला मागायची असेल तर दुसऱ्याची मागा, मला द्यायची नाही, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात. राम प्रभू त्याला म्हटले, मला नाही म्हणतोस, मला द्यायची नाही. नाही द्यायची प्रभू. काय द्यायची नाही रे मला नाव? असं काय झालंय? तुला नाव न द्यायला काय झालंय? तो म्हटलं, देवा प्रभू तुम्हाला नाव दिले असते बरं का, पण मागच्या महिन्यातलं तुमचं चरित्र असं आहे. मागच्या महिन्यामध्ये विश्वामित्र ऋषीच्या बरोबर तुम्ही जानकीच्या स्वयंवराला जात असताना तुमच्या पायाचा स्पर्श एका दगडाला झाला आणि त्या दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानली, लंका दहन केली हनुमंत काशानी, किंवा शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाली. अशी 2 प्रमाण आहेत बरं का. हो, तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. मग तुमच्या पायाच्या स्पर्शानं जर दगडाची बाई होते, तर माझी तर लाकडाची नावे, माझी लाकडाची नावे. उगीच तुमचे पाय माझ्या नावेला लागावे आणि त्या नावेची दुसरी बाई तयार व्हावी, तर पहिलीच सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, त्यापेक्षा तुमची दुसरी कशाला? म्हटलं असं कुठं होत असतं का? कुठं दगडाची कुठं बाई होतात? अरे झाली, मागच्या महिन्यात झाली ना प्रभू. झाली की? हो झाली. मग तुमच्या पायानं माझ्या नावेची होईल ना. म्हटले मग आता याला पर्याय. म्हटले एक पर्याय आहे. काय करावं लागेल? म्हटले प्रभू मी तुम्हाला नावेत बसवू शकतो, मी तुम्हाला पलीकडच्या काठाला सोडू शकतो, फक्त एक करावं लागेल प्रभू. काय करावं लागेल? तुमच्या पायाच्या मातीनं दगडाची बाई झाली नव्हती,
तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली नव्हती, मग तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय धुवून काढेल, मातीच्या वेगळे तुमचे पाय झाले, माझ्या नावेत मांडायला हरकत नाही. लक्ष देऊन ऐका बरं, फार गोड आहे. लक्ष देऊन ऐकलं तर मार्मिक कळेल. ऐका हो, माझ्या ताटामध्ये माझी पत्नी तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचे पाय धुवून काढेल, मग तुमचे दोन्ही पाय माझ्या नावेत मांडायला हरकत नाही. आणि रे केवट पात्र वेळ कमी आहे, त्याने ती काठवट आणली. काठवट तुम्हाला नाही कळायची. पूर्वीच्या काळातल्या MH 95, MH 90, MH 80, 85च्या ज्या म्हाताऱ्या आहेत ना, त्यांना कळेल बघा ती काठवट. ती काठवट आणली, काठवट बरं का. आता जे MH 16 नाही कळणार, MH 15चं काम नाही द्या. MH 85, 90ची ती काठवट आणली. ऐका, काठवटीमध्ये प्रभूचा उजवा पाय मांडला. माझ्याकडे बघा बरं, उजवा पाय मांडला. 2 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरवी भरून घेऊन आली पाण्याची. ऐका ना, 2 ठिकाणी तिचं पातळ फाटलेलं पाणी ओतायची. अहो भाग्यम, अहो आश्चर्यम, काय भाग्य महाराज तिचं. पाणी ओतत होती. पाणी ओतताना हो, तो केवट पाय धुवून काढत होता. उजवा पाय धुवून झाला, उजवा पाय धुवून झाला. आता उजवा खाली गेला, डावा पात्रात आला. डाव्याला सुद्धा पाणी सुरू झालं. आता डावा सुद्धा धुवून झाला. आता डावा खाली जाणार. आता प्रभू नावेकड निघणार. तेवढ्यात केवट म्हटलं, ओ प्रभू, उजव्याला लागली ना माती, मांडा उजवा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची. डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा, उजव्याला माती लागायची. कुठला तरी पाय खाली जाणारे, कुठंतरी माती लागणारे. प्रभू शेवटी कंटाळून त्याला म्हटले, केवट कुठपर्यंत पाय धुतो रे? याच्यातच कीर्तन अभंग घालवतो की काय रे? कुठपर्यंत पाय धुतो? याच्यातच चाललंय रे आपलं, कुठपर्यंत पाय धुतो? म्हटले, प्रभू आता एक काम करा, हो तुम्हाला असं वाटतंय ना पायाला माती लागू नये, माझ्या नावेची बाई होईल, तर एक काम करा, एक पाय पात्रामध्ये ठेवा, एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. ऐका मायबाप, विश्व ज्याच्या ताब्यात, सृष्टीचा नायक भगवान, तिला चालवणारा, खेळवणारा, माया 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 पाशामध्ये गुंतवणारा भगवान, त्या केवटाने एका पायावर उभा केला. एका पायावर माणूस जास्त वेळ उभा राहू शकत नाही. आता माझा तोल जायला लागला. मी जर माईक धरला तर मला 10 मिनिटं उभा राहता येईल. माझा तोल जायला लागला. एका पायावर कोण उभं राहणार? प्रभूचाही तोल जायला लागला. ऐका बरं, फार महत्वाचं आहे. तोल जायला लागला. आता तोल गेल्यामुळे प्रभू पडतील म्हणून धरण्यासाठीचा आसरा, धरण्यासाठीचा सहारा म्हणून त्या केवटाच्याच डोक्याचा आसरा भगवंतानं घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण कीर्तन ऐकतो ना दादा, तो हात आपल्या डोक्यावरती पडला नाही, पण सहजच तो हात केवटाच्या डोक्यावरती पडला. काय भाग्य आहे महाराज. हात डोक्यावरती पडला, हातानं पाय सुद्धा धुवून घेतले, पायही धुवून घेतले, डोक्यावरती आशीर्वादही घेतला. प्रभूला त्यानं नावेत बसवलं. लखनजी नावेत बसले, सीतामाई नावेत बसली, नाव निघाली आणि पलीकडचा काठ आता जवळ आला. पलीकडचा काठ जवळ आला. जसा पलीकडचा काठ जवळ आला ना, केवट जोरा जोरात हसायला लागला. हो, जोरा जोरात हसायला लागला, जोरा जोरात हसायला लागला. हसताना केवटाला रामप्रभूने विचारलं, का रे केवट, का रे केवट, काय हसतोय? काय आम्ही भिकारी झालो म्हणून? आमचं राज्य गेलं म्हणून झालं काय हसायला? तो केवट म्हटला, प्रभू खरं सांगू, तुमचं राज्य गेलं म्हणून हसत नाही, तुम्ही भिकारी झालात म्हणून हसत नाही. मग हसतो का? सांगतो ना प्रभू, आज तुम्हाला फसवलं. म्हटले, मी काय फसवलंस? आम्हाला काय फसवलं? म्हटले, सांगू प्रभू, कशाची बाई, कशाचा दगडन, कशाचा पान, कशाचं काय? हो म्हटले, म्हणजे? अहो म्हटले, ते इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीने आईल्याला शाप दिला होता, दगड होशील. त्यांची पत्नी दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, तुमच्या पायाची माती लागेल आणि ती पुन्हा बाई होईल, असं तिच्या जीवनात घडणार होतं. तसं तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या नावेचं असं काहीच होणार नव्हतं. अरे म्हटले, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला. एका पायावर आम्हाला उभं केलंस, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना पाय धुवायला लावले, सगळ्या कुळाला पाय धुवायला लावले, आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर शिकून जा. केवट म्हटलं, प्रभू सांगतो ना. सांगूच का? ऐका ना प्रभू, तुम्ही माझ्या झोपडीच्या समोर नाव मागायला आलात. प्रभू, तुम्ही माझ्या झोपडीच्या समोर नाव मागायला आलात, ही माझ्या जीवनातली संधी होती. तुम्ही माझ्या झोपडीच्या समोर नाव मागायला आलात, ही माझ्या जीवनातली संधी होती. पण तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. मिळालेली संधी दौडू नका. चिंतन एकच आहे, संधी कुठल्याही क्षेत्रात मिळते. गायकाला गाण्याची संधी मिळेल, इतके महाराज वाजवतात, वाजवण्याची संधी मिळेल. ती संधी दौडायची नसते, संधीचं सोनं करायचं असतं. ज्या दिवशी संधीचं सोनं तुम्ही कराल, आजरामल व्हाल महाराज. मला खरं सांगा, संधीचं सोनं केलं की जन्म सार्थकी लागतो. महाराज बोलताय तुम्ही, सांगा ना आम्हाला काय करावं लागेल संधीचं सोनं. शास्त्र सांगते, धर्मार्थ काम मोक्षाणाम यद्य कोपीन विद्यते अजागलस्तन शैव तस्य जन्म निरर्थकाः. 4 पुरुषार्थ गाजवा. कुठले 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. सोप्या पायऱ्या सांगतो त्याच्या. 1, मनुष्य जन्मात जग जिंकावं. 2, स्वतःचं शरीर जिंकावं. 3, काळ जिंकावा. आणि 4, देव जिंकावा. आणि याच्यातलं काहीच तुम्ही जिंकत नसाल, तस्य जन्म निरर्थकाः. शास्त्र सांगतं जन्म वायाला गेला. काय काय जिंकायचं? 1, जग, जग गावची ग्रामपंचायत नाही,
जग 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 जिंकणं सोपं असतं हा? इतिहास वाचा. सिकंदर राजा नावाचा एक राजा आलता आपल्या देशात, अर्ध जग जिंकलं होतं. जग जिंकलं रे जिंकलं की जन्म सार्थकी लागतो. महाराज नाही जमणार. शास्त्र सांगतंय, संत सांगतात, काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. शरीर जिंका, नाही जमत काळ जिंका. काळ कशाला म्हणतात काळ? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. उचलणारा काळ आहे, तुम्हाला मला घेऊन जाणारा काळ आहे. तो काळ जिंका. नाही जमणार महाराज. आता ऐका, तुम्हाला काळ जिंकता येत नाही राहू द्या, तुम्हाला शरीर जिंकता येत नाही राहू द्या, तुम्हाला जगही जिंकता येत नाही राहू द्या. या तीनही गोष्टी देवाच्या ताब्यात. काळ त्याच्या ताब्यात. प्रमाण देतो, मियाची निया मिलो साता, काळोग्रासी तसे भूता. शरीर त्याच्याच ताब्यात. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, जग तुझी आसक्तीने वेदासी बोलणी, सूर्यासी चालणी तुझी या बळी. सगळी प्रमाणं वाचून घ्या, चिंतन करा, अभ्यास करा. मी सांगतोय काय, हे संपूर्ण सृष्टी त्याच्या ताब्यात आहे. एक सोपं काम करा ना, देव जिंका ना. कशाला या बाकीच्या गोष्टी जिंकता? देव जिंकणं. तुम्हाला देव जिंकणं काय असतं सांगतो ना. जन्म सार्थकी लावायचं असेल तर सगळ्यात सोपं साधन आहे देव जिंका. तुम्हाला देव जिंकता येतो? अहो देव जिंकणं फार सोपं आहे महाराज. देव जिंकणं म्हणजे मंदिरात कुठपर्यंत जाता? हा, अहो मंदिरात जाता जाता कधीतरी मंदिरातला देव आपल्या घरी आणा. असा कुठला साधू आहे महाराष्ट्रात, असा कुठला साधू आहे भारतामध्ये की तो मंदिरात जाता जाता आपला देव घरी घेऊन आला नाही? शबरी माता वाचा, सगळ्यांना पाठ आहे ती शबरी. अनेक जण सांगतात ती कधी मंदिरात गेली नाही. हो मग आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना रामा रघुनंदना. रामा केशवा मी नाही येणार रे तुझ्याकडे, तुला माझ्या झोपडीत यावं लागेल. शबरीच्या कुटियात राम गेलाय, देव जिंकणं याला म्हणतात. केवटाच्या घरी नाव मागायला राम गेलाय, याला देव जिंकणं म्हणतात. सांगूच, तुम्ही जर आमच्या कधी मराठवाड्यात आलात तर मराठवाड्यामध्ये पैठण नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तुमच्या पुणे जिल्ह्याचं जसं भाग्य आहे ज्ञानोबा तुकोबा तुमच्याकडे, तसं आमचं एक भाग्य आहे, नाथ महाराज आमच्याकडे. हे नाथ महाराज बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीत. नाथ महाराज असे संत जन्माला आले. ऐका, सकल संता माझी राजा, राजा सकल संता माझी राजा, राजा सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, माझा सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा. सगळ्यात श्रीमंत संत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे धोत्रावाले माणसं गरीब असतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं धोत्रावाले गायबाना पागल येडा. फार श्रीमंत लोक आहेत महाराज. वारकरी संप्रदायात तर फार श्रीमंत आहे. नाथ महाराज किती श्रीमंत होते एक मिनिटात सांगू तुम्हाला. वारकरी संप्रदायातले नाथ महाराज किती श्रीमंत होते ऐका. 12 वर्ष देव त्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहत होता. 12 वर्ष पांडुरंग त्यांच्या घरी चंदन उगाळून देत होता. आणि 12 वर्ष देव त्यांच्या घरी सप्तात कीर्तनातल्या चटया टाकत होता. प्रमाणित महाराज. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. काय शब्द आहे. पाणी वाय हरी कावरीने. पाणी वाहणारा भगवान आहे. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी व श्री गंगा तिरी धुतासे. कपडे भगवान धुतोय, चंदन भगवान उगाळून देतोय, पाणी भगवान भरतोय. ज्याचं पाणी आहे तो पाणी भरायलाय, ज्याचं चंदन आहे ज्याला लावायचं तो चंदन उगाळून द्यायलाय. मग माझा ऐका ना, 36 वर्ष देव त्यांच्या घरी काम करतो. याचा अर्थ एकच आहे, त्यांनी देव जिंकला. देव जिंकला. मग नाथरायांसारखा देव जिंका, ध्रुवबाळासारखा काळ जिंका, तुकोबारायांसारखं शरीर जिंका, शिवाजी महाराजासारखा महाराष्ट्र जिंका. नाही जिंकाल जन्म वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हटले आम्ही देवही जिंकलाय.
महाराज म्हटले आम्ही शरीरही जिंकलंय, महाराज म्हटले आम्ही काळही जिंकलाय आणि आम्ही जगही जिंकलंय. हे सगळं जिंकल्याचा परिणाम अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे. जय हो जय हो. आधी फळ झाले साचे, आधी फळ झाले साचे तुम्ही संभाळिले, वा वा गुरुजी वा. तुम्ही संभाळिले झाले साचे तुम्ही संभाळिले तुम्ही संभाळिले. जन्मालो त्याची आजी फळ झाली, काळ सुद्धा परत लावलाय. जन्मालो त्याची आजी फळ झाली, शरीर ताब्यात ठेवलंय, जिंकलंय कामक्रोध बंदी खानी. जन्मालो त्याची आजी फळ झाली, जग सुद्धा जिंकलंय. हो विश्वाची माऊली, विश्वची माझे घर, संपूर्ण सृष्टीत नाव बनलं. याचा अर्थ एकच आहे, जन्मालो त्याचे आजी फळ. जन्म सार्थकी लावला, जन्म नावाचं फळ, सार्थक नावाचं फळ आमच्या पदरात आम्ही पाडून घेतलं. महाराज कळलं वा आम्हाला, किती सुंदर बोलताय तुम्ही, सांगताय आम्हाला, पण हे कळत नाही, हे आम्हाला जमणार नाही हो. देव नाही, शरीर नाही, काळ नाही, जरा सोपं साधन नाही. सांगतो ना, तुमच्या जन्माचं सार्थक तुम्हाला करायचं असेल तर तुकोबारांनी या जगातलं सर्वात सोपं साधन आपल्याला दिलं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिनी या. श्रावण महिना आहे, आषाढी महिना गेला. श्रावणामध्ये पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंग पाहायला पाहिजे. या विश्वामध्ये सांगू पांडुरंगासारखा देव नाही हो. आणि एकच असा देव आहे, तो पाहला की जन्माचं सोनं होतं, सार्थकीकरण होतं. तुम्ही जर कधी एकादशीला आषाढीला गेलात ना, कार्तिकी वारीला, आषाढी वारीला, तर आषाढी कार्तिकीच्या वारीमध्ये या 2-4 वर्षांमध्ये थोडासा बदल झाला. बदल असा झाला, सीडी कॅसेट काढलं लोकांनी, सीडी कॅसेट. आणि त्या सीडी कॅसेटमध्ये नवीन नवीन हिंदी गाणे भरवले, म्हणजे गाणे तेच ठेवले, शब्द आमचे घातले. ज्ञानोबा घातला, तुकोबा घातला, पांडुरंग घातला, आणि त्याच्या चाली तयार करून त्या कॅसेटी विकल्या. बघा, आमच्या गुरुजींच्या चाली कुणी ऐकत नाही, साखरे महाराजांकडे मस्त वारकरी चाली त्या कुणी ऐकत नाही, पण त्या गाण्याच्या चाली लोक फार आवडतात, गातात. तुम्ही ऐकलं असेल, ते वारीमध्ये गेलात तुम्ही, ती DVD लावली जाते, टीव्ही लावला जातो, त्या टीव्हीवरती ते कॅसेटी वाजवल्या जातात, समाज त्या कॅसेटी खरेदी करतो. तुम्ही पाहिलं असेल, फार सुंदर सुंदर गाणे लागतात त्याच्यावर. एक 4 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल एक गाणं, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धरणस्वर बरं वाटलं ना? हा, गाणं फार गोड आहे बरं, कीर्तनात म्हणता येत, ते आमच्या विचाराचे, भंगार नाही, भंगार येतही नाही मला. शब्द किती गोड आहेत बघ. पूर्वीच्या काळात होतं गुरुजी, पूर्वीच्या काळातली प्रत्येक गोष्ट वारकरी संप्रदायाच्या तत्वानं निघायची, इथून निघायची, या विचारातून. गुरुजी जर वर्गामध्ये आला ना, गुरुजी पूर्वीच्या काळातला गुरुजी, बरं आताचा मास्तर नाही बरं, आताच्या मास्तरांना राग नका होती. पूर्वीच्या काळातला गुरुजी, गुरुजी शब्द फार गोड असायचा. कुणाला म्हटलं पाहिजे गुरुजी? आता आमचे गुरुजी, त्यांना गुरुजी म्हटलं पाहिजे. कुणाला गुरुजी म्हणतात लोक? ज्याला काही येत नाही त्याला काय गुरुजी म्हणावं? त्याच्यातला क्षेत्रातला ज्ञाता असला पाहिजे तो. गुरुजी कुणाला म्हणावं? राधाकृष्ण गरड गुरुजी, ज्यांनी शिकवलंय आम्हाला, त्यांना गुरुजी म्हणावं. गुरुजी कुणाला म्हटलं पाहिजे? ऐका ऐका, गुरुजी शब्द, मग तो गुरुजी यायचा, फार सुंदर असायचा तो गुरुजी. गुरुजी वर्गात आला ना, काळी टोपी घालायचा बघा, काळी टोपी. पूर्वीच्या काळात कोट सुद्धा काळा घालायचा, आणि दिसायला तर काळा डग असायचा, म्हणजे दिसायलाही काळा, टोपीही काळी, कोटही काळा. मग गुरुजी आला कशावरून? खडू आला म्हणजे गुरुजी आला.
पांढरा खडू असायचा ना, मग बोर्ड सुद्धा काळा असायचा. 50 मुलं वर्गामध्ये बसलेली असायची. ऐका बरं, मग तो गुरुजी फार सुंदर पांढऱ्या खडून त्या काळ्या बोर्डावरती एक वाक्य लिहायचं, श्रावण बाळ. 50 मुलं वर्गात असायची. काय ते सौंदर्य महाराज. 50 मुलांना तो गुरुजी वर्गातलं शिकवायचा. आता श्रावण बाळ फार सुंदर. आनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी, लग बग भरोनी जारी, तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतुनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी, आसवे आणुनी नयनी. काय शब्द असायचे. मास्तर कविता म्हणायचा, गुरुजी कविता म्हणायचा आणि वर्गात बसलेली मुलं रडायचे. त्या कवितेचा भाव असायचा फार सुंदर. आम्हाला सुद्धा कविता होती. खरा तू एकची धर्म जगाचे बांध कोरावे. नाही ना. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम शिकवणाऱ्या कविता होत्या, धर्म शिकवणाऱ्या कविता होत्या, आई शिकवणाऱ्या कविता होत्या, तत्व शिकवणाऱ्या कविता होत्या. राहिल्या नाही हो. आता 2-3 वर्षापूर्वी एक कविता फार गाजली. अंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाई मध्ये दिसती माझी माय. काय शब्द आहे तो. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पान्हा. पिटा मंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. काय त्या कवितेचे शब्द, काय त्याची ती चाल. प्रत्येक म्हातारी आई आठवणी दे, प्रत्येकाला आई आठवावी. इतके गोड शब्द. आता लय भांगार कविता. आमचं पोरग एक दिवस शाळातून आलं. मी त्याला म्हटलं बाळा कविता शिकवली. म्हटलं म्हण ना. त्याने लगेच सुरू केलं. पप्पा सांगा कुणाचे, आणि पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. आता ते तसं म्हणल्यावर मला दम निघाला नाही. मी म्हटलं लेकर कोण्या भूताची. अरे काय माहिती नाही. हे पाठ आहे ना तुमचे. हे ऐकायचं असतं का. नक्की ऐका. वासुदेवाची ऐका वाणी, अरे जगात नाही राम र, दाम करी काम येड्या, दाम करी का. हे सुधीर फडकेची वाणी. माझ्या अल्बमच पाठ आहे. तुम्ही म्हणताल होता 2-4 तास. विठाला 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 विठाला. एवढं लांबलं कशा करता. एक गाणं म्हटलं होतं आपण. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. का म्हणायचं गाणं माहितीये. तू म्हणाल का म्हणताय तुम्ही गाणं. या गाण्यातला एक शब्द सांगतो बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. गाणं सोडून द्या, चरित्र ऐका. एक 16.5 वर्षाची मुलगी, तिचं नाव कान्हो पात्र. जन्म सार्थकी लागतो. कसा लागतो ऐका. नाही तुम्हाला देव जिंकता येत, नाही तुम्हाला काळ जिंकता येत, नाही शरीर, नाही जग, तुम्हाला जमणार नाही. सोपं सांगतोय, फार सोपं आहे. लक्ष देऊन ऐका. घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल माझं. 16.5 वर्षाची मुलगी इतकी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला ना तर कमळ उमलावं, सुकलेलं कमळ उमलावं. इतकी सुंदर त्वचा. दुर्भाग्य एकच, तिला आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. वेश्येची मुलगी आली रे, वेश्येची मुलगी आली रे. समाज तिला नाव ठेवायचा, समाज तिची टिंगल करायचा. वय 16.5 वर्षाचं होतं मायबाप. 16.5 वर्षाची मुलगी नाराज व्हायची, सुकून जायची. पण ऐका ना, 16.5 वर्षाच्या मुलीचा योग असा आला. ज्ञानोबारांच्या पंढरीच्या वारीमध्ये
चंद्रभागेच्या वाळवंटात तिला ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबारायांची भेटल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर 16.5 वर्षाच्या मुलीनं ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबा ओ माऊली, लोक मला वेश्येची मुलगी म्हणतात, लोक मला अपवित्र कुळातली म्हणतात, लोक माझी टिंगल करतात, समाज मला नाव ठेवतोय. माऊली मी फार पवित्र आहे हो, मी जरी अपवित्र कुळात जन्माला आले ना तर मी फार पवित्र आहे माऊली, मी कुठलं पाप केलं नाही माऊली. सांगा ना माऊली माझा उद्धार होईल का, सांगा ना माऊली माझा जन्म सार्थकी लागेल का. तुम्ही ज्ञानोबा आहेत, तुम्ही रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकता ना, तुम्ही भिंत चालू शकता ना. मग मी तर मुलगी आहे ना, 16.5 वर्षाचं वय आहे ना बाबा माझं. ओ ज्ञानोबा कोण आहात तुम्ही, साधकाचा माय बाप दरुशने हरिताप. ओ माऊली चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. माऊली तुम्ही विश्व माऊली आहे, मी तुमचं दर्शन घेते, सांगा ना ज्ञानोबा, लोक मला वेश्येची मुलगी म्हणतात, माझा जन्म कशानं सार्थकी लागेल. ज्ञानोबाराय म्हटले, मुली तू दर्शन घेतलंस ना, तुम्ही संतांच्या संगतीत आलीस ना, आता एकच करायचं, माझं ऐकायचं, पांडुरंगाच्या मंदिरात राहायचं. नुसतं मंदिरात राहायचं नाही, गळ्यामध्ये विना घ्यायचा, नुसता विना नाही घ्यायचा, पायात घुंगरं बांधायचे. मग पायात घुंगरं बांधायचे, गळ्यात विना घ्यायचा आणि अखंड पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहून अखंड नाचून भजन करायचं. माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला. वय 16.5 वर्ष, इतकी सुंदर मुलगी दिसायला, माझा ऐकाना, इतकी छानशी मुलगी दिसायला, पायात घुंगरं बांधायला लागली, गळ्यात विना अडकवायला लागली. 16.5 वर्षाची मुलगी सकाळी 6 वाजता मंदिरात प्रवेश करायची. हो, पांडुरंगाच्या मंदिराकडे पाहून, पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहून वेगवेगळे नाना प्रकारचे अभंग गायची, नाचायची, रमायची, त्या छंदामध्ये डुल्लत 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 गाऊन नाचून भजन करायची. आता तिचं नाचणं, आता तिचं दिसणं, आता तिचं सगळं गाणं समाजाला आवडायला लागलं. समाज आता मंदिरासमोर गर्दी करायला लागला. काय मुलगी नाचते हो, काय मुलगी गाते हो, अहो ती मंदिरात नाही का, पायात घुंगरं बांधते, गळ्यात विना अडकवते, काय तिचा आवाज आहे, काय नाचते, काय दिसते. समाज तिला हुरूपानं पाहायला यायला लागला. सगळा समाज गोळा व्हायचा, सगळा समाज त्या मुलीला नाचताना पाहायचा. ऐकाना, सगळा समाज नाचताना पाहायचा. एक दिवस ते पंढरपूर तत्कालीन परिस्थितीमध्ये कर्नाटक राज्याच्या ताब्यात होतं आणि कर्नाटकाचा राजा बिदर होता. त्या बिदरच्या बादशाच्या ताब्यात पंढरपूर असल्या कारणानं त्याची स्वारी एक दिवस पंढरपूरला आली आणि त्यानं ती नाचणारी मुलगी पाहिली. ऐकाना, इतकी आवडली ना त्याला, इतकी छान नाचते, काय सुंदर नाचते, काय सुंदर गाते. अरे इथं कुठं नाचते मंदिरात, आपल्या दरबारात नाचलं पाहिजे या मुलीनं, आपल्या दरबारात घेऊन या तिला. कुणाची मुलगी आहे हुजूर, वेश्येची मुलगी आहे. कुठलं गाव, मंगळवेढा तिचं गाव. चला तिच्या आईकडे जाण्यात आलं, तिला पैसे देण्यात आले, मुलीचा व्यवहार करण्यात आला, तिला विकत घेण्यात आलं आणि राजाने आदेश काढले, पकडून आणा, येत नसेल तर पकडून आणा. पकडून आणण्याचे आदेश निघाले. ऐका, राजाचे भिक्षाचे राजसेवक त्या मुलीच्या मागं लागले. वाऱ्यासारखी बातमी त्या मुलीच्या कानावर आली की राजा मला पकडून घेऊन जाणार. मला तर माऊलीनं सांगितलंय मंदिर सोडायचं नाही, मला ज्ञानोबारायांनी सांगितलंय मंदिराचा त्याग करायचा नाही, मला तर माऊलीनं सांगितलंय मंदिर सोडायचं नाही, पांडुरंग सोडायचं नाही. आता माझ्यावरती काय काय आलंय हे संकट. हो, राजा मला घेऊन जाणार. आता मुलगी पुढे चालत होती, गळ्यामध्ये विना होता. अरे कुणी म्हणावं माझा जन्म सोन्याचा झाला, कुणी म्हणावं मी संधीचं सोनं केलं, कुणी म्हणावं माझा जन्म सार्थकी लागला. त्याच्याकरतेचं उदाहरण आहे रे. शिकून जा, सफलच होईल कीर्तन, सफलच होईल अभंग. ऐका ना, 16.5 वर्षाची मुलगी पुढे चालते, पकडणारे मागे चालतात. 16.5 वर्षाची मुलगी पुढे चालते, पकडणारे मागे लागतात. आता 16.5 वर्षाची मूर्ती पांडुरंगाच्या मूर्ती समोर येते, देवाच्या पायाला आपलं डोकं लावते. शब्द आठवतात, ज्ञानोबारायांचे मंदिर सोडायचं नाही, पांडुरंग सोडायचा नाही. आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवते मायबाप. जसं डोकं देवाच्या पायावरती ठेवलं जातं तसं आपला प्राणच देवाला देऊन टाकते. गळ्यामध्ये विना आहे, पायात घुंगूर आहे, एकही सेकंद बाजूला होत नाही. जसं डोकं ठेवलं तसं आपला प्राण देते. लोटण्याचा प्रयत्न केला, प्रेतच खाली पडतं. कुणाची मुलगी आहे? तपासा अंती कळतं एका वेश्येची मुलगी आहे. पकडणारे निघून जातात. मंदिराचे कड्याकुलप लावण्यात येतात. सर्व शाखेचे ब्राह्मण गोळा होतात. यजुर्वेदी, ऋग्वेदी, अथर्ववेदी, सामवेदी. विचार सुरू होतो, एका वेश्येच्या मुलीनं देवाला पाठवलंय, एका वेश्येच्या मुलीनं देवाला पाठवलंय. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? देव बाटलाय, काय केलं पाहिजे? अनेक ब्राह्मणाचे मतांतर सुरू होतात. विद्वान ब्राह्मण असतात दशग्रंथी, त्यांचं नाव अनंत शास्त्री. कधी गेलात पंढरपूरला तर अनंत शास्त्री नावाचा एक ग्रंथ तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्यामध्ये 56 कथा आहेत पांडुरंगाच्या मंदिरातल्या. त्याच्यातली ही कथा आहे. अनंत शास्त्री ते मंदिरात येतात, ते मंदिराचे पुजारी असतात. सगळ्या ब्राह्मणाचा विचार घेतात, काय करावं. अनंत शास्त्री, एका मुलीनं देवाला पाठवले, देवाला धुन काढा,
दुसरे ब्राह्मण देवा अभिषेक घालावा लागेल, यादीच लागती महाराज. सगळे ब्राह्मण आपापले श्लोक म्हणायला सुरू करतात. सगळे श्लोक सुरू होतात. अनंत शास्त्री म्हणतात थांबा ब्राह्मण मंडळी थांबा. तुमची विद्वत्ता, तुमची शालीनता, तुमची विद्वत्ता मला कळते, बरोबर आहे तुमचं, देवाला धुवून काढलं पाहिजे. पण मला असं वाटतंय देवाच्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय, त्या अर्थी मुलगी सामान्य नाहीये. असेल पवित्र कुळात तिचा जन्म, पण मुलगी सामान्य नाहीये. देवाच्या पायावरती तिनं जीव दिलाय, मुलगी सामान्य नाहीये. मग काय करायचं अनंत शास्त्री? माझा ऐका, एक रात्रभर प्रेत हे मंदिरात ठेवा, मंदिराचे कड्या कुलप लावा, त्या प्रेताच्या शेजारी मला झोपू द्या. रात्री 1 वाजता देव जे सांगेल ते करणार. मधल्या गाभाऱ्यात कानोपात्रेचं प्रेत मांडण्यात आलं. शेजारी अनंत शास्त्री झोपले. रात्री 1 वाजता आश्चर्य घडलं. विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला जाग दिली. अनंता, हे अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. अंतिम श्वासापर्यंत या मुलीने माझे पाय सोडले नाही. हिच्यासारखी भाग्यवान मुलगी जगाच्या बाजारात नाही. माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. माझ्या मंदिरात माझ्या उजव्या हाताला या मुलीची समाधी बांधा. 1000 जनसमुदाय कीर्तनालय, लाखांनी माणसं कीर्तन ऐकतात. 15 लाख समाज ज्ञानोबा तुकोबाच्या पालखी सोहळ्यात जातो. गेलाही असाला पण कधी पांडुरंगाच्या दर्शनात मंदिराला, तर उत्तर द्या मला. पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला कधी आपण बारी लागूला गेलात? बारीला लागून तर मंदिरात जाताना तुम्हाला देवाचं दर्शन कधीच अगोदर मिळणार नाही. तुम्हाला पहिलं दर्शन मिळेल कानोपात्रेच्या झाडाचं. तुमचं कपाळ अगोदर एका झाडाला लागतं, झाडाला, आणि मग तुम्हाला देवाचं दर्शन मिळतं. देवाच्या अगोदर जिचं दर्शन आपल्याला मिळतं ती कानोपात्र आहे. अखंड मंदिरात तिला जागा आहे. माझा ऐका, ज्ञानोबरांच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि देवाच्या पायावरती अंतिम श्वासापर्यंत प्राण सोडला. परिणाम जन्मालो त्याची, जन्मालो जन्मालो त्याची, जन्मालो आजी फळ झाले साची, आजी फळ झाले साची, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. अखंड श्वासापर्यंत कानोपात्रेसारखं प्रेम पांडुरंगाच्या पायावरती करा. जन्मालो त्याचे आजी फळ झाले. जन्म सार्थकी लागेल. नात्रयांसारखा देव जिंका. जन्मालो त्याचे आजी फळ झाले. हो, पुढचा ऐका ना. ध्रुव बाळासारखा काळ जिंका. जन्मालो त्याचे आजी फळ झाले. तुकोबारांसारखं शरीर जिंका. याच्यातलं कुठलं तरी करा, मिळेल काय? जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. जन्म नावाचा जन्म सार्थकी लागेल. सार्थकता नावाचं फल तुमच्या पदरामध्ये पडेल. सांगू द्या मला. 6 वर्ष झाले असतील बघा आपल्या महाराष्ट्रात. 6 वर्षापूर्वी दिवाळी 5 दिवसावर आली होती. नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यातली ती जानापुरी. त्या जानापुरीचा एक संभाजी यशवंत कदम नावाचा सैनिक जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये बंदूक घेऊन उभा होता. दिवाळी आता 5 दिवसावर आली होती. 6 वर्षापासून संभाजी गावाला आला नव्हता. 6 वर्षापासून गावाला आला नव्हता. रात्रीच्या 9:30ला त्या संभाजीनं त्या काश्मीरच्या खोऱ्यातून घरी फोन लावला त्या जानापुरीला. आणि 9:30 वाजता त्याच्या बापानं तो फोन उचलला. हॅलो, कोण बोलतोय? बाबा, मी तुमचा एकुलता एक मुलगा संभाजी बोलतोय. बाळा, एवढ्या रात्री फोन केलास रे? आईला बोलायचंय का? तुझ्या पत्नीला बोलायचंय का? तुझ्या मुलीला बोलायचंय का? तुझ्या कुणाला देऊ का फोन? बाबांना का देऊ फोन? का रे?
सण जवळ आलाय ना, बोलून घे ना सर्वांशी, सुट्टी यावर्षी पण मिळणार नाही का रे? सीमेवरती तुम्ही किती दिवसापासून जगताय ना? हो ना बाबा, तुम्ही आम्हाला जन्म दिलाय, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी जन्माला आलो बाबा, पण आमचं कर्तव्य आहे ना बाबा, आम्ही मातीसाठी जगतोय ना बाबा. बाबा सीमेवरती उभा आहोत, मग कशासाठी एवढ्या रात्री फोन केला होता? बाबा फोन याच्यासाठी केला बघा बाबा, आत्ताच 8:30 वाजता मला सुट्टी मिळाली बाबा, सुट्टी मिळाली बाबा. 6 वर्ष झालेत ना बाबा मी गावाला आलो नाही बाबा, आता सुट्टी मिळाली आणि उद्या सकाळी 9च्या रेल्वेनं बसणार आहे बाबा मी गाडीमध्ये. बाबा अमृतसर येते ना तिकडे ती सचखंड एक्सप्रेस, त्या गाडीनं येणार आहे बाबा मी नांदेडच्या जंक्शनला. परवाच्या दिवशी सकाळी